मजल दर मजल करत जा. बर. थांबा, मी फराळाचं बांधलंय ते नाम्याला आणायला सांगते. कुठे गेलाय हा कुणास ठाऊक? काडीची मदत नाही या पोराची. नामदेवा, ए नाम्या. अगं खेळण्या उलटण्याचं वय आहे त्याचं. घरात कसा बसेल तो? गेला असेल परसदार. अहो पण घर कामात काही मदत नको का करायला? सारखा एक तर खेळत तरी असतो, नाही तर मुलांना जमवून विठ्ठल विठ्ठल भजन तरी करत असतो. अगं देवाचं नामस्मरण करतो ते चांगलंच आहे की. लहानपणापासून भक्ती मार्गाची ओढ हवी मुलांना. आई 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 तू बोलावलंस मला? या या नामदेवा या, बसा. नामदेवा, आम्ही निघालोय बाजाराला. आता तुम्हीच घरात मोठे. आम्ही नसताना पांडुरंगाला नैवेद्य दाखवला गेला नाही असं होता कामा नये. आधी देवाचं जेवण आणि मग आपलं. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. मी घालून देवाला जेवायला आणि त्यानंतरच मी जेवली. बर. आणि तुम्ही म्हणता की नामदेव काम करत नाही म्हणून. बघूया ना, नैवेद्याच्या वेळेस तरी हजर राहतोय का ते? आई बाबा घरात नसताना मीच घरात करला ना, मग मला सगळं काम जबाबदारीने बघावंच लागणार. खरंच रे सोन्या. मी निघतो हा बाजारात. चल. चला, मोठे झाले ना तुम्ही आता. चला कामाला लागूया. चला चला चला. अरे नामदेवा, तू आज नैवेद्य घेऊन आलास? अरे बाबा कुठे आहेत? बाबा बाजारात गेले, कापड विकायला. त्यामुळे देवाला जेवू घालायची जबाबदारी माझ्यावर आली ना. देवाला घेऊ घालायला असं? हो, आता मी मोठा झालो ना. अरे बघ, जाताना फक्त मंदिराचं दार नीट बघून घे. काय मंदिराचं दार कधी बंद करू नये ना. कमाल करतोस नामाचा. आता हे बघ, देव तुझ्या हातनं जेवणार. अरे तो दमला नसेल का? सकाळपासून ती काकड आरती, त्यानंतर अभिषेक, महाअभिषेक, पूजा. त्याला विश्रांतीला बोला. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. विठ्ठला पांडुरंगा, आज काय तुझा उपास आहे का? तसं सांगितलं असतं तर फराळाचं करून आणलं असतं. पण आज तर चतुर्थी नाही की एकादशी नाही, आज कसला उपास? मला माहितीये, आज बाबा आले नाहीत ना नैवेद्य दाखवायला म्हणून रागवला असोय. बाबा बाजाराला गेले कापड विकायला, त्यामुळे तुला जेवू घालायची जबाबदारी माझ्यावर आली ना. चल पटकन जेवून घे बघू, मला खूप भूक लागली आहे. आई चांगली आहे जेवायची, तू जेवल्याशिवाय कसं जेवणार मी? मी डोळे मिटतो बरं. पांडुरंगा, गंमत पुढे झाली. आता जेवतोस की नाही, नाहीतर इथेच लोक आपटून घे. मामा, तुझ्या बाला हट्टापुढे मी शरण आलो बघ बाळा. तुझ्या सात्विक भावानं तर मी अत्यंत आनंदित झालेलो आहे. अरे, तुझ्यासारख्या भक्तासाठी मी काहीही करीन. बोल बोल, तुझी काय इच्छा आहे? एवढे जेवून घे देवा, तू जेवल्याशिवाय काही मी जेवणार नाही. नामा, अरे तू इतका प्रेमानं आग्रह करतोयस की तुम्ही मोडूच शकत
शकत नाही. मी तुला वचन देतो, यापुढं तू जे जे हट्ट करशील तर ते मी पूर्ण करीन. जेवायचंच तर आहे ना? या नाम्याला नुसतं नैवेद्य दाखवायला सांगितलं तर इतका वेळ. या पोराला ना कधी गांभीर्य येणार आहे ते विठ्ठलालाच ठाऊक. आई आई ग आई आई हे बघ. नाम्या, अरे देवाचा नैवेद्य तू खाल्लास का काय? नाही ग आई, विठ्ठल जेवला. चावटपणा करू नकोस हं. देव कधी नैवेद्य खातो का? हो खातो तर. हे ताट बघ, सगळं व्यवस्थित जेवलं पांडुरंग. नाम्या, तू चार चौघात बोललास ना तर लोक तुला दगड मारतील. खरं बोललो तरी. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तू नेलेला नैवेद्य विठ्ठल स्वतः जेवला, दगडाची मूर्ती जेवली? नाही ग आई, मूर्तीतून विठ्ठल प्रकट झाला, खाली पाटावर बसला आणि छान जेवला. खरं सांगतोयस तू हे? विठ्ठला शपथ, तुझी शपथ. आणि इतकंच नाही, तू रोज दिलेला नैवेद्य विठ्ठल जेवणार आहे. मग तू दाखवशील मला विठ्ठल जेवताना? हो, तेच काय, मी उद्या नैवेद्य घेऊन जातो, तू लपून बघ. आई, तुला फार भूक लागली आहे, लवकर वाढ ना जेवायला. आलोच मी आत्ता. तुम्ही जा. हा, खरं सांगत असेल ना? माझा नाम्या माझी कधी खोटी शपथ घेणार नाही. नाम्या, लवकर